धुळे तालुक्यातील अजनाळे चौफुली या भागात लावलेल्या धुळे तालुका पोलिसांच्या जनजागृती बॅनरमुळे हैदराबादहून आलेल्या 4 जणांची फसवणूक होण्यापासून वाचवण्यात तालुका पोलिसांना यश आले आहे। सध्या सोशल मीडियावर दुप्पट पैसे मिळवा अशा आकर्षक रील्सच्या माध्यमातून सेकंड हँड करन्सीच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या टोळ्या सक्रिय झाल्या आहेत। ही फसवणूक रोखण्यासाठी धुळे तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी परिवीक्षाधीन पोलीस उपाधीक्षक सागर देशमुख यांनी जनजागृतीसाठी बॅनर लावले आहेत। या बॅनरचा सकारात्मक परिणाम दिसून आला। हैदराबाद येथील 4 युवक सोशल मीडियावर अशीच रील पाहून धुळ्यात आले होते। त्यांना 1 लाखाच्या बदल्यात 5 लाख रुपये मिळतील असे आमिष दाखवण्यात आले होते। हे युवक अजनाळे चौफुली परिसरात पोहोचल्यावर त्यांनी पोलिसांचा बॅनर वाचला आणि त्यांना संशय आला। त्यांनी तात्काळ पोलिसांशी संपर्क साधला। पोलीस उपाधीक्षक सागर देशमुख यांनी स्वतः लक्ष घालून त्या चौघांना योग्य मार्गदर्शन केले आणि त्यांची चौकशी करून सुखरूप त्यांच्या हैदराबादच्या दिशेने रवाना केले। या चौघांनी धुळे जिल्हा पोलीस आणि पोलीस उपाधीक्षक सागर देशमुख यांचे आभार मानले। सागर देशमुख यांनी नागरिकांना आवाहन केले की सोशल मीडियावर अशा प्रलोभनांना बळी न पड़ता सतर्क रहावे। मेरा नाम अनिल कुमार है। हैदराबाद से आए थे हम लोग। इंस्टाग्राम में एक फेक नोट्स की वीडियो देख के 1 लाख के 5 लाख बोले थे वो लोग। वो लालच में आए थे और इधर आने के बाद पोस्टर देखा था। ये पोस्टर देखने के बाद नीचे नंबर को कॉल किया था। धुले पुलिस आके हम लोग को पुलिस स्टेशन लेके जाके पूरे इसके वीडियो के बारे में, ये फेक वीडियोस के बारे में हम लोग को पूरा बता के हम लोग को बचाया था। इस टाइप ऑफ वीडियोस देख के मत आना इधर, तो लालच में मत पड़ना। थँक्यू धुळे पोलीस। जय हिंद। मी प्रोबेशनरी डीवायएसपी सागर देशमुख, धुळे तालुका पोलीस स्टेशन इंचार्ज। जसं की तुम्ही आता अनिल कुमार यांना ऐकलं, ते एक इंस्टाग्रामचा रील पाहून धुळेकडे हैदराबादवरून आले होते। त्या इंस्टाग्रामवर दिलेल्या नंबरला त्यांनी फोन केला असता त्या नंबरने यांना सांगितलं की आमच्याकडे सेकंड हँड करन्सी मिळते, 1 लाखाची आम्ही तुम्हाला 5 लाख रुपये देऊ। तर त्यांच्या या लालचमध्ये हे फसले आणि 1 लाख रुपये घेऊन धुळ्याकडे आले होते। धुळ्यातील अजनाळे या गावाकडे आल्यानंतर त्यांना आम्ही लावलेले हे पोस्टर्स दिसले। पोस्टर्स त्यांनी वाचले, त्याच्यामध्ये कॉन्टॅक्ट नंबर दिला होता, त्याच्यावरती आम्हाला त्यांनी कॉन्टॅक्ट केला। त्यानंतर आम्ही त्यांना भेटून पोलीस स्टेशनला घेऊन गेलो, त्यांना या स्कॅम बद्दल डिटेल सांगून दिलं। त्याच्यावरती त्यांचा विश्वास बसला। त्यांनी आणलेले पैसे आम्ही त्यांना परत देऊन सुखरूपपणे त्यांना परत पाठवत आहोत। तर मित्रांनो, अशा प्रकारचे रील्स पाहून तुम्ही या लालचमध्ये येऊ नका। तुम्हाला धुळे तालुका पोलीस स्टेशनच्या अंतर्गत येणारे अजनाळे, हेंकळवाडी किंवा जामदा या ठिकाणी तुमची लूटमार होऊ शकते। तर सावधान रहा, सतर्क रहा।